Hello students, I am Professor Gurule CE. I welcome all the students of TYBA for this lecture. So today we are going to learn an essay, How Wealth Accumulates and Men Decay. This is the lecture number 5 in the series. This is by George Bernard Shaw. How Wealth Accumulates and Men Decay. संपत्तीचा कसा संग्रह होतो आणि माणसाचा नाश कसा होतो अशा प्रकारचं टायटल ह्या एसेचं आहे. लेट अस सी द इन्फॉर्मेशन अबाउट द ऑथर जॉर्ज बर्नार्ड शॉ, who was born in 1856 and died in 1950. He was a creative writer, literary critic, and leading dramatist of 20th century. 20व्या शतकातील एक अग्रगण्य नाटककार, साहित्य समीक्षक आणि एक कृतिशील अशा प्रकारचे लेखक ते होते. He wrote around 60 plays, beginning with Widowers' Houses in 1885. G.B. शॉ यांनी जवळपास 60 नाटकं लिहिलेली आहेत. त्यांचं पहिलं नाटक होतं विडोवर्स हाऊसेस. 1885 मध्ये ते प्रकाशित झालं होतं. ही वॉज अन इस्टॅब्लिश्ड प्लेराईट. एक अतिशय उत्तम अशा प्रकारचे नाटककार ते होते. ही वॉज ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड बाय कॉन्टेम्पररी सोशलिस्ट थिंकर्स. तत्कालीन सामाजिक विचारवंतांच्या कडून ते अतिशय प्रभावित झाले होते. सो द एसेज फॉलोइंग एसेज आर द एक्झाम्पल ऑफ हिज पॉलिटिकल अँड सोशल इंटरेस्ट्स. खाली काही निबंधांची नावं आहेत, जे निबंध त्यांची राजकीय आणि सामाजिक आवड दर्शवतात. Maxims of Revolution, that was published in 1903. Common Sense About the War, which was published in 1914. Intelligent Woman's Guide to Socialism and Capitalism, which was published in 1928. And the most important thing about this playwright, dramatist, is he was awarded the Nobel Prize for Literature in 1925. Now let us discuss about the essay which we are going to study in detail. So what does he say in this essay? He argues against the claims of capitalism that new machinery and new modes of production have increased our wealth. ते ह्या निबंधाच्या माध्यमातून अशी चर्चा करतात की जो भांडवलवाद असतो, कॅपिटॅलिझम, तर भांडवलवादाचं म्हणणं असं आहे की नव्या यंत्रांनी, न्यू मशिनरी आणि नव्या प्रकारच्या उत्पादन पद्धतींच्या मुळे काय झालेलं आहे, इन्क्रीज्ड आवर वेल्थ, आपली संपत्ती वाढली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. He says that capitalism has left us in a state of perpetual idiocracy. त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो काही भांडवलशाही वाद ह्या जगामध्ये आला, या भांडवलशाहीनं आपल्याला अत्यंत कायमस्वरूपी मूर्खपणाच्या अवस्थेला नेऊन पोहोचवलं आहे. जेव्हा आपण निबंध बघू तेव्हा तुम्हाला हे अजून समजेल. So this essay
brings out his socialist ideology. हा निबंध म्हणजे त्यांनी एक सामाजिक आदर्शवाद या ठिकाणी प्रस्तुत केलेला आहे. वर्कर्स हॅव नो कंट्रोल ओव्हर व्हॉट दे प्रोड्यूस. त्यांनी कोणकोणत्या प्रकारचे आरोप केलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की जे कामगार असतात त्या कामगारांचा ते जे काही निर्माण करतात त्याच्यावरती पूर्ण कंट्रोल नाहीये, नियंत्रण नाहीये. ते कसं नाहीये ते आपण पुढे बघू. द वर्कर्स आर एलिनेटेड फ्रॉम द मोड ऑफ प्रोडक्शन. एखाद्या वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेपासून कामगार हा अलिप्त असतो. तो कसा तेही तुम्हाला नंतर समजेल. दे सीम टू बी कॉग्स इन द ग्रेट व्हील ऑफ द इकॉनॉमिक जगरनॉट. म्हणजे जे कामगार आहेत हे कामगार आर्थिक गोंधळाच्या चक्रामध्ये चिखलामध्ये गुंतून बसल्यासारखं झालेलं आहे. सो मॅन हॅज लॉस्ट हिज आयडेंटिटी इन colonialism, imperialism and wars. माणसाने त्याची ओळख हरवून बसलेला आहे. वसाहतवाद, कलोनियलिझम, कॉलनीज, त्याच्यानंतर इम्पिरियलिझम, साम्राज्यवाद आणि युद्ध ह्या गोष्टींच्या मध्ये माणूस स्वतःची ओळख हरवून बसलेला आहे. पर्सूट ऑफ प्रॉफिट मोटिव्ह has led to the erosion of human values. काय आहे की आज आपण बघतो जगामध्ये प्रत्येक व्यक्ती पैसा कमवणं फास्ट, मग तो जो काही नफा मिळवण्याचा जो हेतू आहे, मोटिव्ह आहे, त्याच्या पाठीमागे धावतोय तो परसोट पाठला करतोय. याच्यामुळे कुठंतरी मानवी मूल्य, ह्युमन व्हॅल्यूज यांचा ऱ्हास झालेला आहे, इरोजन झालेला आहे. He says that workers are replaced by machines of steel which spout out 100 million pins. या ठिकाणी वर्कर्स लोकांचा, कामगार लोकांचा कसा ऱ्हास झालेला आहे हे बघण्यासाठी एक साधी आपली जी पिन आहे, सेफ्टी पिन, त्या पिनचं तो उदाहरण देतोय. तो काय म्हणतोय? वर्कर्स आर रिप्लेस्ड बाय मशीन्स ऑफ स्टील विच स्पाउट आउट 100 मिलियन पिन्स. कामगारांची जागा यंत्रांनी घेतलेली आहे, लोखंडी पोलादी यंत्रांनी घेतलेली आहे. जे यंत्र काय करतात, एकाच वेळेस लाखो पिन बाहेर फेकतात, स्पाउट आउट. द मॅन डिझाईन्स द मशीन्स knows how to make pins became cheap. खरं म्हणजे ज्या माणसानं त्या मशीनचा शोध लावला किंवा ते मशीन डिझाईन केलं त्यालाच फक्त माहिती आहे एकट्याला की पिन कशी तयार करायची. जे प्रत्यक्षात त्या मशीनवरती पिन तयार करतात म्हणजे कामगार, त्यापैकी जवळजवळ सगळ्या कामगारांना माहितीच नाहीये का संपूर्ण पिन कशी तयार होते. म्हणजे एक कामगार एकटा साधी एक पिन पूर्ण तयार करू शकत नाही. हा फक्त यंत्र आल्यामुळे काय झालेलं आहे, मला वाटतं थोडंसं इकॉनॉमिक्स आहे, की प्रोडक्शन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि प्रोडक्शन वाढल्यामुळे पिन्स बिकेम चीप. पिनची किंमत कमी झालेली आहे, स्वस्त झालेली आहे. सो व्हॉट थिंकर्स लाईक जॉन रस्किन अँड विल्यम मॉरिस थॉट अबाउट इट. जॉन रस्किन आणि विल्यम मॉरिस यासारखे विचारवंत या बाबतीत काय म्हणतायत, काय विचार करतायत.
It is an advance in wealth to lose our skill. जे काही इंडस्ट्रियलायझेशन झालं, जे काही मोठमोठे मशिनरी निर्माण झाल्या, हे काय आहे? हे एकच आहे की याच्याने वेल्थ वाढली, संपत्ती ॲडव्हान्स झाली, परंतु आपले जे स्किल आहेत, आपले जे कौशल्य आहेत, हे आपण कुठेतरी हरवून बसलो आहोत, लूज झालेलं आहे. अजून काय झालेलं आहे? And degrade our workers for the sake of being able to waste pins by the ton. आणि आपले कामगार सुद्धा डिग्रेड झाले आहेत, त्यांचा ऱ्हास होत चाललेला आहे. कारण का? फॉर द सेक ऑफ बिईंग एबल टू वेस्ट पिन्स बाय द टन. म्हणजे अक्षरशः टन इतक्या वजनानं मोठ्या प्रमाणावरती पिन्स वाया घालवण्यामध्ये ते वर्कर्स प्रशिक्षित झालेले आहेत. The workers in such industry are ignorant and helpless and cannot lift their finger to begin their day's work until it has all been arranged for them by their employers. यातली वास्तवता काय आहे बघा. द वर्कर्स म्हणजे कामगार. अशा प्रकारच्या उद्योगामध्ये इन सच इंडस्ट्री दे आर इग्नोरंट अँड हेल्पलेस. ते अज्ञानी आहेत आणि निराधार आहेत, हेल्पलेस आहे. काय करू शकत नाही ते. दे कॅनॉट लिफ्ट देअर फिंगर टू बिगिन देअर डेज वर्क. दररोज ते त्या कामावरती जातात, परंतु त्यांचं काम सुरू करण्यासाठी ते स्वतःचं बोट उचलवू शकत नाही. कुठपर्यंत? अंटिल इट हॅज ऑल बीन अरेंज्ड फॉर देम बाय देअर एम्प्लॉयर्स. त्यांच्या कंपनीच्या मालकाने किंवा त्या कंपनीमध्ये जे उच्च पदस्थ लोक आहेत, जे खूप हुशार आहेत, त्यांनी यांच्या कामाची व्यवस्था केल्याशिवाय हे कामाला सुरुवात करू शकत नाही. नाउ लेट अस टेक सम एक्झाम्पल. तुम्हाला हे उदाहरण जर आपण घेतलं तर नक्की समजेल. एक्झाम्पल ऑफ मेकिंग क्लोथ्स. साधं उदाहरण आहे. कपडे तयार करणं. पूर्वी काय असायचं? फॉर्मरली द होल वर्क ऑफ मेकिंग क्लोथ्स हॅड टू बी डन बाय विमेन ऑफ द हाऊस होल्ड. एखादं कापड तयार करण्याचं संपूर्ण काम, पूर्वीची गोष्ट आहे ती, एकाच घरातल्या स्त्रिया संपूर्ण काम त्या करायच्या. उदाहरणार्थ कुठल्या कुठल्या प्रकारचं काम करायच्या? फ्रॉम सिअरिंग ऑफ द सीप, म्हणजे मेंढ्यांच्या अंगावरची लोकर कापणे, टू द टर्निंग आउट ऑफ द फिनिश्ड अँड वॉश्ड गारमेंट रेडी टू पुट ऑन. म्हणजे बघा, एकच स्त्री मेंढीच्या अंगावरची लोकर कापून ती पिंजून त्याच्यापासून अगदी अंगामध्ये घालण्यासाठीच रेडीमेड गारमेंट त्याच करायच्या. मग त्याच्यामध्ये काही फिनिशिंग असेल, त्याच्यामध्ये काही वॉशिंग असेल. आता बघा, इफ यू गिव्ह अ वुमन अ सीप, आजची गोष्ट, समजा तुम्ही एखाद्या बाईला एक मेंढी देऊन टाका अँड आस्क हर टू प्रोड्यूस अ वुलन ड्रेस. आणि तिला सांगा की ही मेंढी घे, ह्या मेंढीच्या अंगावरती लोकर आहे, तुला काय करायचं ते कर, पर एक ड्रेस लोकरीचा वुलन ड्रेस तू निर्माण कर. काय होईल? यू विल कम टू नो दॅट शी इज नॉट अवेअर ऑफ एनी कनेक्शन बिटवीन सीप अँड क्लोथ्स. त्यापैकी बऱ्याच स्त्रिया असं म्हणतील की मेंढी आणि मेंढीच्या अंगावरती लोकर आणि त्या लोकरीपासून कपडे बांधतात, याच्यामध्ये काही कनेक्शन आहे याची सुद्धा जाणीव त्यांना नाहीये. मग आता आपण काही स्त्रियांना नावं ठेवत नाही, बट व्हॉट अ वुमन टुडे नोज अबाउट द मेकिंग क्लोथ्स. मग आजच्या स्त्रीला
कपडे तयार करण्याच्या बाबतीत काय माहिती आहे? शी ओनली नोज द डिफरन्स बिटवीन वूल, कॉटन अँड सिल्क. एखाद्या दुकानामध्ये जेव्हा एखादी बाई जाते, तिला फक्त हे वूल आहे का, हे कॉटन आहे का, हे सिल्क आहे, याच्यामधलाच फरक कळतो. ते कापड कसं तयार झालं, त्याची अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत काय प्रोसिजर आहे, हे त्यांना अजिबात माहिती नाही. शी डज नॉट नो हाऊ दे आर मेड. मी तुम्हाला आत्ता सांगितलं. शी डज नॉट नो हाऊ दे आर मेड. अशा प्रकारची कापडं कशी तयार होतात ही तिला माहितीच नाहीये. व्हॉट दे आर मेड ऑफ, कशापासून बनलेले आहे. हाऊ दे कम इन द शॉप, ही कापडं दुकानामध्ये कशी येतात रेडी टू बाय, डायरेक्ट विकत घेण्याच्यासाठी. दिस इज अ व्हेरी सिंपल एक्झाम्पल अबाउट मेकिंग द क्लोथ. म्हणजे हा जो काही कॅपिटलिझम आहे, याचे हे इफेक्ट्स आहेत. आपण अजून काही इफेक्ट्स बघूया. द इफेक्ट ऑफ कॅपिटलिझम, भांडवलवादाचे परिणाम. इट प्रोड्यूस्ड युनिव्हर्सल इग्नोरन्स ऑफ हाऊ थिंग्स आर मेड अँड डन. कॅपिटलिझममुळे, मशिनरीमुळे, इंडस्ट्रीमुळे संपूर्ण जगामध्ये एक अज्ञान निर्माण झालेलं आहे की हाऊ थिंग्स आर मेड अँड डन. वस्तू कशा तयार होतात याच्याबद्दल लोकांना काहीच घेणं नाहीये. त्यांना फक्त वस्तू पाहिजे. ही वस्तू वापरण्याचं ज्ञान आहे, परंतु आपण जी वस्तू वापरतो ती वस्तू कशा प्रकारे तयार होते याचं ज्ञान अजिबात नाहीये. द बुक्स अँड इन्सायक्लोपीडियाज आर रिटन बाय द पीपल. आता बघा, बरेचसे पुस्तकं लिहिले जातात. मोठमोठे विश्वकोश, इनसायक्लोपीडियाज, विश्वकोश काही लोकांच्याकडून लिहिले जातात. कोणत्या लोकांच्याकडून लिहिली जातात? हु आर डुईंग नथिंग, जे लोक काहीच करत नाहीये. स्पेशली अबाउट रायटिंग द बुक्स अँड अबाउट रायटिंग द ऑर मेकिंग द इनसायक्लोपीडियाज. ते काय करतात मग? दे गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम अदर बुक्स. ते काय करतात? माहिती इतर पुस्तकांच्या मधून घेतात. अँड व्हॉट दे टेल अस इज फ्रॉम 20 to 50 years आउट ऑफ डेट. आणि पुस्तकांच्या माध्यमातून, एनसायक्लोपीडियाच्या माध्यमातून, विश्वकोशाच्या माध्यमातून ते आपल्याला 20-50 वर्षापूर्वीच्या गोष्टी ज्या आज आउटडेटेड आहेत त्यांच्याबद्दल ते आपल्याला सांगतात. द वर्ल्ड ऑफ कॅपिटलिझम इज अ फनी प्लेस. आणि म्हणून रायटरचं म्हणणं आहे की द वर्ल्ड ऑफ कॅपिटलिझम इज अ फनी प्लेस. भांडवलवादाचं विश्व म्हणजे ही एक गमतीशीर जागा आहे. ॲस्टॉनिशिंग स्प्रेड ऑफ इग्नोरन्स ऑर हेल्पलेसनेस. म्हणजे कॅपिटलिझमने काय दिलं ह्या जगाला? अज्ञानपणा दिला, इग्नोरन्स, आणि हेल्पलेसनेस. हेल्पलेस आहेत सगळे लोक. म्हणजे अशा प्रकारे आश्चर्य वाटावं अशा प्रकारचा प्रसार ह्या दोन गोष्टी झालेला आहे. देर आर थाउजंड्स ऑफ प्रॉपर्टी ओनर्स. हजारो संपत्तीचे मालक आहेत. अँड मिलियन्स ऑफ वेज वर्कर्स, आणि लाखो रोजगार कमवणारे कामगार आहेत. सो नन ऑफ देम आर एबल टू मेक एनिथिंग. हे जे वेज वर्कर्स आहेत हे काहीच निर्माण करत नाही. कुठलीही एक गोष्ट संपूर्णपणे ते निर्माण करत नाही. दे डू नॉट नो व्हॉट टू डू अंटिल समबडी टेल्स देम. म्हणजे जोपर्यंत त्यांना कोणी तरी काय करायचं हे सांगत नाही तोपर्यंत त्यांना ती गोष्ट कळत नाही. आता बघा, विलेजर्स हू हॅव टू मेक एव्हरीथिंग फॉर देमसेल्व्स आर मोर इंटेलिजंट अँड रिसोर्सफुल. आज आपण जर बघितलं, कंपनीमध्ये काम करणारा जो वर्कर आहे तो त्या कंपनीमध्ये कुठल्या तरी एका डिपार्टमेंटला असतो.
त्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा त्याच्या वाट्याला एक विशिष्ट प्रकारचं काम आलेलं असतं. त्याच्या डिपार्टमेंट मध्ये तो अगदी 1%, 10% फक्त काम करत असतो. 100% वस्तू त्या कंपनीतून जी बाहेर पडते ना, ती संपूर्ण वस्तू तो एकटा करूच शकत नाही. आता आपण आपल्या गावाकडची मंडळी बघूया आपण, विलेजर्स. खेड्यातली जी मंडळी आहे, शेतकरी असेल किंवा शेतकऱ्याचा मुलगा असेल, सगळंच त्याला करावं लागतं. म्हणजे साधी गोष्ट नाहीये. तो अगदी शेतीची मशागत करण्यापासून, शेतीमध्ये बिया रुजवण्यापासून, ते पीक वाढवण्यापासून, ते पीक सोंगण्यापासून, त्या पिकातून धान्य बाहेर काढण्यापासून, ते धान्य बाजारात नेण्यापर्यंत एकच व्यक्ती सगळं काम करतो. एवढंच नाही, आपले काही मुलं फार हुशार आहेत. मोटर चालू होत नसेल तर ते मोटर खोलून वायरी चेक करून पाणी बाहेर काढतात. असं नाही का त्यांना त्या मोटरची फक्त एकच वायर माहिती आहे. त्यांना सगळं माहिती आहे. 3 फेज पैकी म्हणजे फेज चेक करतील. तिन्ही फेज आहेत का नाही, कोणता नाही, डीपीवर जातील, फेज टाकतील. म्हणजे वायरमनचे काम तेच करतात. मोटर रिवायडिंगचे काम तेच करतात. म्हणून दे आर मोर इंटेलिजंट अँड रिसोर्सफुल. The man's head is full of romantic nonsense from newspaper, novels, plays and films. माणसाच्या डोक्यामध्ये अनेक मूर्खपणाच्या रोमांचक गोष्टी भरलेल्या आहेत आणि हा माणूस ह्या सगळ्या गोष्टी वर्तमानपत्र, न्यूजपेपर, नॉवेल्स, कादंबऱ्या, प्लेज, नाटकं आणि फिल्म्स, चित्रपट यांच्यामधून हा सगळा रोमॅन्टिक नॉनसेन्सपणा आपल्या डोक्यामध्ये भरवत असतो. आत्ता आपण खऱ्या अर्थाने ऍक्च्युअल जो स्टडी आहे या एसेचा, तो आपण बघणार आहोत. वी हॅव बीन स्विच्ड ऑफ फ्रॉम द बिग थिंग्स लाईक एम्पायर्स अँड वॉर्स टू लिटिल थिंग्स. पुन्हा एकदा ऐका, काय झालंय? कॅपिटॅलिझम, इंडस्ट्रियलिझम, मशिनरी, बिग फॅक्टरीज, बिग प्रोडक्शन्स याच्यामुळे काय झालेलं आहे? साम्राज्य, एम्पायर्स आणि युद्ध यासारख्या मोठमोठ्या गोष्टींच्या पासून आपण अत्यंत छोट्या गोष्टीपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आता एक्झाम्पल ऑफ पिन्स घेऊया. पिन मेकर्स इन द पास्ट कुड बाय मटेरियल, shape it, make the head and point, ornament it and take to the market. पूर्वीच्या काळी भूतकाळामध्ये सुद्धा पिन तयार होत होत्या. पिन तयार करणारे लोक त्यावेळचे ते पिन तयार करण्यासाठी लागणारं मटेरियल विकत घ्यायचे, त्याला शेप पण द्यायचे, त्या पिनला वरती जे हेड असतं ते पण तोच करायचा, त्याला पॉइंट पण जे असतं दुसऱ्या बाजूचं टोक पॉइंट तो पण तोच करायचा. एवढंच नाही तर ऑर्नामेंट इट, त्या पिनला तो ऑर्नामेंट करायचा, कलर द्यायचा, सजवायचा अँड टेक टू द मार्केट, आणि मार्केटमध्ये पण तो स्वतः घेऊन जायचा. दे न्यू 3 ट्रेड्स, म्हणजे त्यांना 3 उद्योग माहिती होते. एक बाईंग, मेकिंग अँड सेलिंग. विकत घेणं, तयार करणं आणि विकणं. सो दे न्यू हाऊ थिंग वॉज मेड फ्रॉम बिगिनिंग टू एंड. म्हणजे पूर्वीच्या काळी भूतकाळामध्ये एकाच व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या, अगदी फ्रॉम बिगिनिंग टू एंड. बट बाय द एंड ऑफ 18th century, 18व्या शतकाच्या शेवटी ॲडम स्मिथ बोस्टेड दॅट
ॲडम स्मिथ नावाचा अतिशय थोर विचारवंत, समाजवादी विचारवंत होऊन गेला. बोस्टेड दॅट इट टूक 18 men टू मेक अ पिन. म्हणजे एक पिन तयार करण्यासाठी 18 लोक लागतात आज. ईच मॅन डिड अ लिटिल बिट ऑफ द जॉब. एक साधी पिन तयार करण्यासाठी एक माणूस त्या पिनच्या बाबतीत एक छोटस काम करतो. नन ऑफ देम बिंग एबल टू मेक अ होल पिन. त्यांच्यापैकी कुठलाही एक माणूस एक संपूर्ण पिन तयार करण्याच्यासाठी सामर्थ्यवान नाहीये. द कन्क्लुजन इज दॅट दे आर लेस कॅपेबल अँड लेस नॉलेजेबल मेन दॅन द ओल्ड पिन मेकर्स. याचाच अर्थ काय, आज तुम्ही भरपूर शिकलेले आहात, ग्रॅज्युएट आहात, पोस्ट ग्रॅज्युएट आहात, ट्रेनिंग तुम्ही घेतलेली आहे, परंतु जुन्या पिन मेकर्स पेक्षा तुम्ही आज कमी सक्षम आहात आणि कमी ज्ञानी आहात. ॲडम स्मिथ कॉल्ड इट अ ट्रायम्फ ऑफ सिव्हिलायझेशन. आणि ॲडम स्मिथ मात्र ह्या गोष्टीला संस्कृतीचा विजय, ट्रायम्फ ऑफ सिव्हिलायझेशन असं म्हणतो. द रिझन वॉज दॅट बाय सेटिंग ईच मॅन टू डू जस्ट वन लिटिल बिट ऑफ द वर्क. म्हणजे बघा, पिन तयार करताना त्या पिनचा एक छोटासा भाग तयार करायला आपण त्या माणसाला सांगतो. द पिन्स वेअर मेड क्विकली, नो डाऊट. पिन्स मात्र वेगानं निर्माण झाल्या. 5000 पिन्स अ डे इच. प्रति दिवसाला 5000 पिन्स तयार होऊ लागल्या. इट हॅड टर्न कॅपेबल मेन इन टू मेअर मशीन्स. पण यांनी काय केलं, ह्या गोष्टीनं काय केलं, सक्षम माणसाला एका मशीन सारखं बनवलं गेलं. डुईंग देअर वर्क विदाउट इंटेलिजन्स. फक्त कुठल्याही प्रकारची बुद्धिमत्ता नसलेला तेवढ्याच पुरतं तो काम करतो. आणि म्हणून गोल्डस्मिथ कंप्लेन दॅट, म्हणून गोल्डस्मिथने अशी कंप्लेंट त्या ठिकाणी केली होती, वेल्थ अक्युमुलेट्स अँड मेन डिके. इंडस्ट्रियलायझेशनमुळे, फॅक्टरीजच्यामुळे, कॅपिटलिझमच्यामुळे वेल्थ अक्युमुलेट होते, मोठ्या प्रमाणावरती संपत्ती संग्रहित होते, निर्माण होते, परंतु मानवी बुद्धीचा कुठेतरी ऱ्हास होतो. दॅट इज व्हॉट वेल्थ अक्युमुलेट्स अँड मेन डिके. थँक यू व्हेरी मच.